नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा. आणि आता अहमदपूर इथं संस्कृती गार्डन इथे आलेलो आहेत. या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ रथयात्रा जी महाराष्ट्रभर होणार आहे त्याचं ठिकाणी आपण या ठिकाणी आपली मराठा सेवा संघाचे अध्यक्ष रोहन जाधव सर आहेत. प्रथम त्यांच्याशी आपण चर्चा करूया. सर, यात्रेचा उद्देश काय आहे आणि ती कुठून सुरुवात होणार आहे आणि त्याचं कसं नियोजन आहे, काय सांगाल आपण? ही यात्रा मराठा जोडो अभियान आहे. म्हणजे मराठा सेवा संघाच्या विचारधारेला धरून जे आपले आहेत म्हणजे विविध संघटना आहेत त्यांना एकत्र आणणं हा उद्देश आहे याचा. आणि ह्याची सुरुवात 18 मार्चला वेरूळपासून होते आणि ह्याचं 1.5 महिन्यानंतर 1 तारखेला पुण्यात लाल महल इथं समारोप आहे या यात्रेचं. म्हणजे आता हे जे काही अहमदपूर येथे येणार आहे तर त्याची सुरुवात कुठून होणार आहे आणि त्याचं नियोजन कसं, म्हणजे काय नियोजन आहे, काय सांगा? 27 तारखेला लातूरला मुक्काम आहे. 28 तारखेला सकाळी लातूरवरून निघून चाकूर, शिरूर, ताजबंद आणि अहमदपूरला दुपारी इथं राहील आणि इथं प्रबोधन आणि इतर कार्यक्रम होतील. आणि त्याच्यानंतर मग पुढील पालम मार्गेत परभणीला जाणार आहे ही यात्रा. आपल्या या यात्रेसोबतच की सारथी वगैरे इतर विविध संघटना आहेत, त्यांचा मुख्य उद्देश सोबत असण्याचं म्हणजे त्यांचं काय प्रबोधन काय असणार, त्यांचा उद्देश काय आहे सोबत? ह्याच म्हणजे रथयात्रेसोबत सारथी आणि अण्णासाहेब विकास आर्थिक महामंडळ नाही आहे, पण त्याचं जनजागृती आपण सुरुवातीला इथं करणार आहोत म्हणजे त्यांच्या प्रतिनिधीमार्फत. आता काही औरंगजेबाच्या कबरीवरून वादविवाद होत आहेत का, त्याबद्दल? कबरीकडे जाणं म्हणजे हे विषय वळवणं आहे. कबरी आता झालेल्या 400 वर्षानंतरच्या गोष्टी आत्ता उकरून काढणं हे चुकीचं आहे. तुम्ही काय सांगाल सर या रथयात्रेबद्दल, काय सांगाल? आणि काय म्हणजे आपण सर्व आमच्या चॅनलच्या माध्यमातून मुख्य उद्देश काय आहे आणि त्याचा फायदा कसा होईल, काय सांगाल आपण? जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीच्या निमित्तानं वेरूळ या ठिकाणातून या जिजाऊ रथयात्रेची सुरुवात होणार आहे. आणि आदरणीय आमचे ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर संस्थापक अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या यात्रेचा समारंभ होणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 6500 किलोमीटर आणि 45 दिवस असा या रथयात्रेचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे. आणि लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 2 दिवस हे नियोजन आहे. यामध्ये 28ला दुपारी 2च्या आसपास अहमदपूरला या ठिकाणी यात्रा येणार आहे. महत्त्वाचा उद्देश सर्व मराठा संघटनांना एकत्र करणं, नवतरुणांना व्यसनापासून मुक्त करणं, समाज अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी आणि सामाजिक स्वास्थ्य. महाराष्ट्रामधलं आत्ताचं सध्याचं वातावरण पाहता जातीमध्ये जे द्वेष, एक अतिशय दूषित वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा मराठा बहुजन समाजाला या निमित्तानं एकत्र करण्याचं काम मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रेच्या निमित्तानं करण्याचा मुख्य उद्देश आहे. तर हे मराठा तरुणांसाठीचा वगैरे चांगल्या म्हणजे रथयात्रा तर त्याचा फायदाच होईल, पण मराठा तरुणांसोबत इतर या म्हणजे इतरही समाज किंवा इतर तरुण आले तर ह्या म्हणजे प्रबोधन त्यांच्यासाठीही फायदेशीर राहील का? बिलकुल. सर्व म्हणजे मराठा सेवा संघाची भूमिका सुरुवातीपासनं मराठा बहुजन, खरं तर मराठासुद्धा आम्ही बहुजनामध्येच मोडतो. मराठा हा शब्द वृत्तीवाचक, आपल्या प्रदेशवाचक या पद्धतीनं एक मोठ्या अर्थाने या ठिकाणी घेतला जातो. सुरुवातीपासून सर्व समाज, सामाजिक स्वास्थ्य चांगलं टिकवायचं असेल तर सर्व समाज विचारांनी समृद्ध झाल्याशिवाय सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्राचं टिकणार नाही. आणि शांतता व्यवस्थितपणे नांदायची असेल तर सर्व समाज गोविंदानं राहण्यासाठी त्याचं समाज प्रबोधन होणं ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच हे नियोजन आहे. धन्यवाद सर. यानंतर आपण शेळके सरांकडे जाऊयात. सर, आपल्या ही रथयात्रा याच अहमदपूरमध्ये येत आहे, त्याचं पूर्वनियोजन म्हणून आपण तालुक्याच्या वतीनं काय नियोजन कराल आणि काय सांगाल आपल्या सर्व? 28 तारखेला लातूरहून रथयात्रा निघाल्यानंतर वाटामध्ये शिरूरला स्वागत होईल, चाकूरला स्वागत होईल, चापोलीला स्वागत होईल. यानंतर अहमदपूरमध्ये आल्यानंतर आम्ही या ठिकाणी परिसरातले रथयात्रा येण्यापूर्वी आम्ही गावोगावी पिंजून काढूत, गावातल्या लोकांना अवेअरनेस करूच आणि रथयात्रेला इथं बोलावून घेऊत. इथे ह्या मंगल कार्यामध्येच रथयात्रेचं नियोजन केलेलं आहे. इथंच व्याख्यानाचा कार्यक्रम होईल, बाहेरच्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था होईल म्हणजे रथयात्रा येणाऱ्यासोबत, आणि मग इज्जत रथयात्रा आम्ही विदाय करू.
या औरंगजेबाबद्दल काही म्हणजे कबरीवरून जे काही वादविवाद चालू आहेत त्याबद्दल प्रखड तर त्याबद्दल काय सांगाल सर आपण? कबरीचा जो वाद काढला आहे ना सर, आता वादासाठी आपण खरंच आहेत. ज्यांनी वाद काढला ते काय म्हणतात, कबरी उद्ध्वस्त करायचे का? ओके, थोड्यासाठी उद्ध्वस्त करायचं. ओके, कुठून उद्ध्वस्त करायचे? औरंगजेब बाहेरचा होता, मुघल बाहेरचे होते, आक्रमक राजा होता, त्रास दिला म्हणून उद्ध्वस्त करायचे. तर लोकमान्य टिळकाचा ग्रंथ आर्किटेक्ट इन वेदाज, त्याच्यामध्ये ते लोकमान्य टिळक म्हणतात की आम्ही ब्राह्मण लोक, आर्य लोक पर्शियातून आलेलो आहोत म्हणतात. मग बाहेरच्याच लोकांचं उद्ध्वस्त मग आधी ब्राह्मणाच्या कबरी उद्ध्वस्त करायला सुरुवात करा ना, तेव्हापासून उद्ध्वस्त करा. मग हे घ्यायचा नंबर ज्यावेळेस लागेल तेव्हा ह्याचा नंबर लागेल त्यावेळेस. अहो मालक, तुम्ही एकीकडे शिवाजी महाराजांचं नाव घेता. ज्यावेळेस अफजल खानाचा वध झाला तेव्हा शिवाजी महाराज स्वतः ते अफजल खानाचं थडगं बांधून देतात, जिजाऊचा सांगण्या सल्ल्याप्रमाणे. मरणांती वैर संपलं आमचं. तो पण जिवंत होता ना तोपर्यंत आमचा वैरी होता, आणि हे आमची राजकीय सत्ता होती, ते काय धार्मिक सत्ता नव्हती काही नाही. तो मेला, आमचं वैर संपलं, मरणांती वैर संपलं म्हणून सन्मानपूर्वक त्याचं शिवाजी कावजी काशीदनी त्याचं मुंडकं तोडलेलं असताना सन्मानपूर्वक त्याची थडगं बांधून त्याच्यासाठी 4 गाव अन्न दिले त्यांना खर्चासाठी. सर, एकीकडे शिवाजी महाराज सांगता, शिवाजी महाराज विचार सांगता, शिवाजी महाराज मरणातीवर त्याचा सन्मान करा, थडग्याचा सन्मान करायला सांगितलं, आणि तुम्ही तर औरंगजेबाचे थडगे उकरून काढायचं म्हणता. येनक्यानं प्रकारे जातीय द्वेष पसरवून समाजाचे जे समस्या आहेत ना, समस्यापासून दूर जाण्यासाठी ह्याचा तिळपापट चालू असतो. कोणीतरी भुकतात सुकतात असंच करायचं मत. लोकांना काम मिळत नाहीत, 32-35 वर्षापर्यंत पोराचे लग्न होत नाहीत, पोरं बेकारी आहेत, शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव मिळत नाही, तुरीला भाव मिळत नाही. अहो तुम्ही सोयाबीन पिकवलं तर आमची जबाबदारी नाही, तुम्ही गव्हर्नमेंट सांगते सोयाबीन तुमचं खरेदी करावं हे आम्हाला बंधनकारक नाही. भाषा आहे का तुम्ही गव्हर्नमेंटची? म्हणजे या सगळ्या समस्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे असं एक बोटे असेल कोणते असे लोक उभा करतात आणि दिशाभूल करण्याचा कार्यक्रम असतो. मराठा समाज जागृत झालेला आहे, बहुजन समाज जागृत झालेला आहे. यांनी कितीही म्हटलं कबरी उद्ध्वस्त व्हायला, तो उद्ध्वस्त व्हायला ते आमचे कोणी लोक कोणी जाणार नाहीत, काही देणं घेणं नाही. आणि कबरी उद्ध्वस्त करणं म्हणजे शिवाजी महाराजांच्या विचाराचे प्रतारण आहे. अफजल खानाची कबर शिवाजी महाराजांनी बांधून द्या म्हणलं असताना आपण हे उद्ध्वस्त कोण करणार आहे? आणि परकीय म्हणून हे जेव्हा औरंगजेबाने जिजिया कर लावला बाहेरच्या ह्याच्यावर, तेव्हा हे ब्राह्मण लोक सांगतात नाही नाही आम्ही इथले नाही, आम्ही तुमच्यासारखेच बाहेरचे आक्रमक आहोत. तुम्ही हिंदूवर लावा, आम्ही हिंदू नाहीत म्हणतात ते. तुम्ही जिजिया कर लावला, हिंदूवर लावला, आम्ही कुठे हिंदू आहे ती जिजिया कर लावायला? दाढीवर मुशात तुम्ही कर लावताय ना, आम्ही हिंदू नाहीत. त्यावेळेस तुम्ही हिंदू नव्हतात, आणि आज कसं हिंदूचा तुम्हाला पुळकायला लागला आहे. म्हणून हे सगळे हे अगदी बरोबर सर. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वतः म्हणले होते की ज्यावेळेस कोणी औरंगजेबात मेला असेल त्याच्याशी आमचं वैर संपलं, असं त्यावेळेस भावना होत्या. आणि थेट या विषयाला थारा देत या ठिकाणी शेळके सर म्हणत आहेत की शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याऐवजी शासनाच्या वतीनं त्यांचं लक्ष कुठंतरी विचलित करण्याचा उद्देश आहे. त्यानंतर सरांकडे जसं काय म्हणाला आपण? आता सरांनी जो विषय मांडला इथं, तर ते औरंगजेबाच्या कबरीचा विषय निघाला होता. मी टी व्हीवर न्यूज 18 लाईव्ह लोकमत बघत होतो, तर तिथं असा विषय निघाला. तुषार भोसले नावाचे एक भाजपचे कार्यकर्ते बोलत होते, कबरीचं काय काम आहे आता, ते हटवून टाका, आता संपला की विषय. तर तो अँकर काय बोलत होता, हरकत नाही तेच काढून टाकू, पण छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे कुणासोबत लढले हे कुणाला सांगायचं आम्ही? याचा अर्थ तुमचा त्यांचा इतिहास आम्हाला गायब करायचा आहे का? हरकत नाही म्हणजे त्यांचा आपण काढून टाकू. जर तुम्ही सगळे महाराष्ट्रातले माणसं रामायण महाभारत मानणारे असाल तर महाभारतामधून दुष्यंत काढून टाका, दुर्योधन काढून टाका. मग ते कुणासोबत लढले? रामायणामधून जर रावणाची तुम्ही रावण जर काढून टाकत असाल, कुणाकुणाला काढून टाकणार आहात? मग तुम्ही ती काढून टाकणार असाल, समजा रावणाला काढून टाकलं तर रामानं कुणासोबत युद्ध केलं काय सांगायचं आम्हाला समाजाला? छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज कुणासोबत युद्ध केले, कुणासोबत त्यांच्या लढाया झाल्या काय सांगायचं? एकंदरीत या समाजाला काय सांगायचे? या समाजाचा विषय, या सगळ्या शूरपूर पराक्रमी लोकांचा विषय तुम्हाला गाडून टाकायचा आहे का? हा उद्देश त्यांच्या पाठीमागं आहे असं मला वाटतं. सर, हा विषय झालेलाच आहे, पण सर आपली ही रथयात्रा यशस्वी होण्यासाठी तुमच्या वतीने काय प्रयत्न कराल? आणि आजपर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणा कुठे अहमदपूर पॅटर्न वेगळा राहिलेला आहे, या रथयात्रेचं नियोजन पूर्ण होण्यासाठी आपण काय कराल? मराठा जोडो अभियानांतर्गत ही जिजाऊ रथयात्रा महाराष्ट्रभर येत आहे. त्याच आपल्या लातूर जिल्ह्यात 27 आणि 28 तारखेला येत आहे. त्या अनुषंगानं समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे आणि समाजातील जास्तीत जास्त युवक तरुण यामध्ये सहभागी होण्यासाठी गावोगावी आव्हान करण्यासाठी छोट्या छोट्या
कॉर्नर बैठका घेतल्या जातील, पत्रकं वाटले जातील आणि या रथयात्रेत मोठ्या संख्येनं समाज सहभागी व्हावं यासाठी विविध प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सुद्धा लोकांना उपस्थित करण्याचं आम्ही सगळेजण आवाहन करू. सर, या रथयात्रेचा मी एक प्रश्न आत्ता पण केला होता. या रथयात्रेसोबत मराठा समाजाच्या मुलांसोबत इतरही मुलांना काही म्हणजे याचा फायदा होईल का, जेणेकरून या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमा होतील? मराठा या शब्दाचा अर्थ आपण सगळेजण जाणतो. महाराष्ट्रात राहतो तो सर्व मराठा, म्हणजे मराठा सेवा संघाची हीच भूमिका राहत गेलेली आहे की महाराष्ट्रात राहणारे प्रत्येक, म्हणजे ही मराठा हा शब्द फक्त मराठा जातीसाठी म्हणून मराठा सेवा संघ वापरत नाही, कारण मराठा सेवा संघाचे अनेक पदाधिकारी इतर जातीचे आहेत. मराठा सेवा संघाच्या विविध कक्षात इतर जातीचे सगळे पदाधिकारी कार्यरत आहेत. फक्त मराठा समाजाचा हे मराठा सेवा संघ हा फक्त मराठ्यांचाच आहे असे दिशाभूल करण्याचं प्रयत्न काही मराठा चळवळीच्या विरोधात काम करणारी मंडळी करत आहेत. असा कुठलाही त्याचा गैरअर्थ घेऊ नये. ही जिजाऊ सन्मान रथयात्रा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ आणि ही स्वराज्य 12 बलुतेदारांना सगळ्यांनी मिळून तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीनं त्याच्यासाठी बलिदान दिलेलं आहे आणि त्या स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊंच्या सन्मानार्थ ही रथयात्रा निघत आहे. त्यासाठी सर्वांनीच या रथयात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन या निमित्तानं मी करतो. हे रथयात्रा अहमदपूर तालुक्यामध्ये येत असून या रथयात्रेत केवळ मराठा समाज नाही तर सगळं 18 पगड जातीचा सर्व बहुजन समाजाला घेऊन चालणारा मराठा सेवा संघ आहे. पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज. मी नागेश लांजे, अहमदपूर.